सोलापूर जिया न्यूज परिवर्तनाची लाट। 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त क्रांतीवीर लहुजी सेनाच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन कार्यक्रम संपन्न। सोलापुरातील भैया चौक येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन कार्यक्रमास मोची समाजाचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र भंडारे, चरमकार समाजाचे नेते विठ्ठल होनमारे, मातंग समाजाचे युवा नेतृत्व रोहित खिलारे, सामाजिक कार्यकर्ते जावेद सिकलगर, शक्ती कटकडोन, मोची समाजाचे युवा नेतृत्व प्रवीण वाडे, सर्वित भोळ, रामप्रसाद शागालोलू आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। या प्रसंगी अण्णाभाऊ साठे यांचा जयघोषही करण्यात आला। या मान्यवरांचा स्वागत क्रांतीवीर लहुजी सेनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेशप्पा पाटोळे यांनी सर्व मान्यवरांचा स्वागत केला। त्यांनी बळकट केले असे थोर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीस अभिवादन करत असताना कामगार दिन व महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून आपण विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे जिल्हा परिषद असो, महापालिका असो, इतर शासकीय कार्यालय किंवा निमशासकीय कार्यालयातील गुणवंत कामगारांचा या ठिकाणी आपण यथोचित असा सन्मान या ठिकाणी करतो। त्यांना लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे गुणवंत कामगार पुरस्कार देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान करत असतो। या जय लहुजी। काय सांगाल, आज महाराष्ट्र दिन व कामगार दिन आहे। आज 1 मे महाराष्ट्र दिनाच्या प्रथमतः सर्व सोलापूरकरांना आणि महाराष्ट्रातल्या तमाम महाराष्ट्राच्या भूमीत राहणाऱ्या सर्व क्रांतिकारांना मी अभिवादन करतो। अण्णाभाऊ साठेंनी आपल्या डबलीच्या कालावर समाज प्रबोधनाचं काम करत असताना 1.5 दिवसाची शाळा ज्यांची झाली त्यांनी या देशामध्ये अनेक ग्रंथ, पवाडे, पुस्तकं लिहिले। अशा अण्णाभाऊंचं खरंच आदर्श तुम्हा आम्हाला घेण्यासारखं आहे। कारण बाबासाहेबांनी सांगितलं की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। त्याप्रमाणे किमान 1.5 दिवसाच्या शाळेमधनं शिकणारा हे अण्णाभाऊ साठे समाज प्रबोधनाचं काम करत असताना संयुक्त महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्राला स्वातंत्र्य कसा मिळाला पाहिजे या पद्धतीचं समाज प्रबोधनाचं काम करणाऱ्या या महापुरुषांना भारत सरकारने त्यांना भारतरत्न पुरस्कार द्यावं या मागणीसाठी संत रोहिदास सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यासमोर अनेक वेळा आंदोलनं केलेत। शासनाकडे त्याचे पाठपुरावा करतो। शासनाच्या चुकीच्या पत्रव्यवहाराने उत्तर दिलं जातं की असा कोणताही प्रस्ताव महाराष्ट्र सरकारकडून आलेला नाही। मी आज आपल्या माध्यमातून ही विनंती करतो, अशा संयुक्त चळवळीतला आणि ज्यांचे इतिहास जर बघितला, त्यांचे पुस्तकं जर बघितले, ज्याच्या 1.5 दिवसाच्या शाळेमध्ये एखाद्या पुस्तकांचे ग्रंथाच्या ग्रंथ लिहिले जातात, अशा साहित्यरत्नाला भारतरत्न दिलं पाहिजे ही मागणी संत रोहिदास सामाजिक संघटनेच्या आहे। आणि ह्या मागणीसाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करू। आजच्या अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याच्या त्यांच्यासमोर नतमस्तक होताना आम्हाला त्यांचा आदर्श आम्ही यापुढेही समाजासमोर ठेवण्याचा प्रयत्न करू, एवढं अभिवचन या ठिकाणी देतो।